नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया हवामान अंदाज। राज्यात अवकाळीचा कहर सुरूच। पुण्यासह नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस। साधारण मागील आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे। आज देखील राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यात पुणे जिल्ह्यासह नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, जालना, धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे। दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात पाऊस घालणार धुमाकूळ। या जिल्ह्याला बसणार वादळी वाऱ्यांचा तडाखा। पाहूया सविस्तर वृत्त। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळी वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। काल रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती। पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर तसेच धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही बांधण्यात आला होता। अशातच आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण, गोवा आणि मराठवाडा या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तसेच जळगाव, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा घाट परिसर तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। तर भंडारा, गोंदियासाठी कोणत्याही प्रकारचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला नाही। अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।